अरुणाचल प्रदेशमधील हा दिवस आम्ही कधीच विसरणार नाही. काही क्षणांसाठी आमचं हृदय धडधडणं विसरलं होतं. काय घडलं होतं आणि त्या प्रसंगातून आम्ही काय शिकलो, चला आजच्या प्रवासात पाहूया. आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत अरुणाचल प्रदेशमधील एक असं ठिकाण जिथे पर्यटक फार कमी येतात आणि जिथे पर्यटक कमी तिथं आम्ही. लोकल मार्केट, सुंदर गाव, आर्मी कॅम्प, बौद्ध संस्कृती आणि अखेरीस मंडला टॉपचा तो अविस्मरणीय अनुभव. आणि या संपूर्ण प्रवासात मोगली बगीराने पुन्हा एकदा आम्हाला शिकवलं की मुलांना जग दाखवण्यासाठी महागड्या खेळण्यांची नाही तर अनुभवांची गरज असते. मागच्या एपिसोडमध्ये ज्या जामिरी होमस्टेमध्ये आपण मोगली बगीरा सोबत खूप सुंदर अनुभव घेतला, त्या ड्रीम होमस्टेच्या आठवणी मनात साठवून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. थोडं पुढे गेल्यावर रस्त्यालगत एक छोटंसं लोकल मार्केट दिसलं. आम्ही मुद्दाम थांबलो, कारण एखाद्या प्रदेशाची खरी ओळख त्याच्या बाजारात दिसते. हिमालयातील लोक काय पिकवतात, कोणत्या भाज्या खातात, स्थानिक अन्न संस्कृती कशी आहे, हे सगळं पाहण्यासाठी आम्ही मार्केटमध्ये फेरफटका मारला. आणि अर्थातच मोगली बगीरालाही हे सगळं दाखवलं, कारण आमच्या मते प्रवास म्हणजे फक्त पर्यटन स्थळ पाहणं नाही, तर स्थानिक लोकांचं आयुष्य समजून घेणं आहे. मोगली अजूनही गाडीच्या प्रेमातच होता. तो काही स्टिअरिंग सोडायला तयार नव्हता आणि ड्रायव्हर अंकलच्या मांडीवरच बसून होता. पुढे जात असताना एक मोठं आर्मीचं म्युझियम लागलं. अरुणाचल प्रदेश हे फक्त सुंदर पर्वतांचं राज्य नाही, तर तो भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. मग पळ ना, बघ बगीरा पळालाय. जा अट्टू-गट्टूचा व्हिडिओ करणार आहे. जा. हा देते. अरुणाचल प्रदेश म्हणजे अत्यंत संवेदनशील भाग. चीनच्या सीमेला लागून असल्यामुळं इथं भारतीय सैन्याची उपस्थिती सर्वत्र जाणवते. आर्मी कॅम्प्स, सैनिक, संरक्षण व्यवस्था, सगळं पाहताना नकळत अभिमान वाटत होता. काय मोगली दाखव, बोर्ड दाखव. इथंच आज जायचं ना, बसणं म्हणजे हे नाही आहे ना, तुम्ही येताय जाताय ना. हा मी तिकडे चाल. पीस दे, फ्लाइंग पीस दे. हो मध्ये ना. अरे वा, मुलं आहेत की मुलं आहेत, मुलं. बघ हे कानाला दोघी असं लहान असताना काढलेलं आहे, आता काढायचं आहे. आमच्या इकडे ये बघ म्हणाले ग, सैनिक नको मारा. हो इथं आत अलाउड नाही बघा. म्युझियमच्या आत फोटोग्राफीला परवानगी नव्हती, पण आत ठेवलेलं युद्ध साहित्य, इतिहास आणि सैन्याचं योगदान पाहून आमचं मन भारावून गेलं. तिथंच आर्मीचा कॅफे देखील होता. ए बगीरा, आणि इथंच बगीराचे काही टँट्रम सुरू झाले. बगीरा गेटअप बगीरा. जमिनीवर लोळणं, किरकिर करणं. ऍक्च्युली हे सगळं प्रवासात होतच नाही असं नाही, पण आम्ही नेहमीप्रमाणे त्याला ओरडण्याऐवजी शांतपणे हँडल केलं. कारण मुलं हे सगळं प्रवास खराब करण्यासाठी करत नसतात, तर हा प्रवास त्यांच्यासाठी सुद्धा एक नवीन अनुभव असतो. असेच पर्वतरांगांमधून पुढे जात असताना एका कड्यावर छोटंसं दुकान दिसलं आणि पुन्हा आम्ही थांबलो. खरं तर आम्हाला काही विशेष खरेदी करायची नव्हती, पण कधी कधी एखादं दृश्यच आपल्याला थांबायला भाग पाडतं. हलका पाऊस सुरू होता. 2 स्थानिक महिला त्यांच्या घरासमोर काम करत होत्या. साधं सुधं पण अप्रतिम दृश्य.
अशा काही क्षणांना एखादं प्रसिद्ध पर्यटन स्थळ सुद्धा तोड देऊ शकत नाही. अगं ती वर बघितली की पटापटा सारखं मागते ती. यानंतर आम्ही गिरांच्या दिशेने पुढे निघालो. गिरांच्या अलीकडे डावीकडे वळून रस्ता बदलून गाडी वरच्या दिशेने जाऊ लागली. वाटेत एक सुंदर गाव लागलं आणि गाव दिसलं की चालत फिरणं हे आमचं ठरलेलंच असतं आणि मोगली बगिराला सुद्धा आम्ही हीच सवय लावतोय. एका घराच्या दारात छोट्या मुली खेळत होत्या. त्या इतक्या गोड होत्या की जवळ जाऊन त्यांच्याशी बोलण्याची इच्छा झाली. हेलो हेलो, व्हाट आर यू डूइंग, व्हाट आर यू डूइंग, क्या कर रहे हो आप, क्या कर रहे हो? काही मुलं रस्त्यावर फुटबॉल खेळत होती. असं म्हटलं जातं की भारतात सगळ्यात जास्त फुटबॉलचं वेळ नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये पाहायला मिळतं. आणि इथं पुन्हा एकदा जाणवलं की मुलांना जग दाखवायचं असेल तर त्यांना लोकांमध्ये घेऊन जा, कारण मुलं स्मारकांपेक्षा माणसांकडून जास्त शिकतात. गाव संपलं तरी मोगली बगिराला गाडीत बसायचं नव्हतं. मग आम्ही त्या घाटातून चालतच पुढे जायचं ठरवलं. रन बगिरा रन, रन फास्ट. येस, संकासूर आला, संकासूर. रन मुगली, रन फास्ट. मोगली बगिरा त्या घाटातून चालणं खूपच एन्जॉय करत होते. तसेच त्या निमित्ताने वाटेत त्यांना आम्ही स्थानिक शेती सुद्धा दाखवू शकलो. दंगामस्ती करत आम्ही बरंच अंतर चालत पुढे आलो. पण आता थंडी वाढत होती. तापमान 6 अंशांपर्यंत खाली आलं होतं. त्यामुळे आम्ही आता गाडीत बसायचा निर्णय घेतला. पण पुढच्या काही मिनिटातच एक असा प्रसंग घडला जो आजही आठवला की अंगावर काटा येतो. हा प्रसंग आम्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड करू शकलो नाही, त्यामुळे तुम्हाला त्याचे व्हिडिओ दिसणार नाही. पण तो सांगणं महत्वाचं आहे, कारण कदाचित तो इतर पालकांसाठी खूप उपयोगी ठरेल. गाडी चालू होती आणि नकळत गाडीचं चाइल्ड लॉक लावायचं राहून गेलं होतं. अचानक मोगलीने दरवाजाचं लॉक उघडलं आणि पुढच्या क्षणाला मोगली आणि त्याच्यासोबत मम्मा दोघेही चालू गाडीतून खाली पडले. क्षणभरासाठी सगळं थांबल्यासारखं झालं. बाबांनी मोबाईल कॅमेरा सगळं तसंच टाकून गाडीतून उडी मारली. मोगली खूप मागेपर्यंत गेला होता. बाबांनी धावत जाऊन त्याला उचललं. सुदैवाने मोठी दुखापत झाली नाही. मोगलीच्या डोक्याला आणि गुडघ्याला खरचटलं होतं. मम्माच्या पायाला मार लागला होता. कपडे फाटले होते. तो प्रसंग खरंच भीतीदायक होता. पण त्या क्षणी आम्ही एक गोष्ट केली. पॅनिक होण्याऐवजी परिस्थिती स्वीकारली. सर्वप्रथम मोगलीला शांत केलं, त्याला सुरक्षित असल्याची जाणीव करून दिली. आम्ही स्वतःलाही सावरलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या प्रसंगातून एक मोठा धडा घेतला. प्रवासात चाइल्ड लॉक हा ऑप्शन नाही तर ती गरज आहे. आजही हा प्रसंग आठवतो, पण मला अभिमान वाटतो तो याचा की काही वेळातच मोगली पुन्हा हसायला लागला, पुन्हा आजूबाजूचं बघायला लागला, पुन्हा एक्सप्लोर करायला लागला. आणि आम्ही हा प्रसंग मनात न ठेवता त्यातून शिकून पुढच्या प्रवासाकडे वळलो. कारण पालकत्व म्हणजे फक्त मुलांना सुरक्षित ठेवणं नाही, तर कधी कधी पडल्यावर पुन्हा उभं राहायला शिकवणं म्हणजे खरं पालकत्व असतं. आता आम्ही मंडला टॉपला पोहोचलो होतो. मंडला टॉप हे अरुणाचल प्रदेशातील एक अत्यंत शांत आणि आध्यात्मिक ठिकाण आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 10,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर वसलेलं. हिवाळ्यातील काही दिवस इथं स्नोफॉल देखील होतो. आजूबाजूला धुक्याने वेढलेला निसर्ग, वाऱ्याने फडकणारे प्रार्थना ध्वज, संपूर्ण वातावरणात एक विलक्षण शांतता आणि त्याच शांततेत शांत मुद्रेत विराजमान झालेले भव्य गौतम बुद्ध. या पुतळ्याभोवती एकमेव अद्वितीय असे वर्तुळ होते. एक युनिक सर्कल, ज्याला धार्मिक रचना म्हणता येईल, ज्यामध्ये 108 बुद्धिस्ट स्तूप आहेत, ज्यांना बौद्ध लोक मने म्हणतात. आणि प्रत्येक स्तूपावर एकच मंत्र, ओम मने पेमे हुम. बौद्ध संस्कृतीमध्ये 108 या संख्येला विशेष महत्व आहे. प्रार्थना, ध्यान आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक म्हणून या रचना उभारल्या गेल्या आहेत.
हे ठिकाण दिरांग व तवांगच्या मुख्य रस्त्यापासून खूप आत आडमार्गाला असल्यामुळे इथं फार कमी पर्यटक येतात, त्यामुळे इथे नेहमीच गर्दी कमी असते आणि अशीच कमी गर्दीची ठिकाणं आमच्या लिस्ट मध्ये टॉपला असतात. नमस्ते कर. बाबू जय बाबा करा. आम्ही बराच वेळ इथं फिरलो. मोगली बगीराला गौतम बुद्धांबद्दल थोडी माहिती सांगितली. सर्कल पूर्ण फिरून सगळेच्या सगळे 108 स्तूप दाखवले. प्रार्थना ध्वज दाखवले. बौद्ध संस्कृती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. कदाचित त्यांना अजून सगळं समजत नसेल, पण हे सगळे अनुभव मात्र त्यांच्या मनात कुठेतरी साठत असतील. मग पायी फिरून भोवतालचा सर्व परिसर देखील एक्सप्लोर केला. उंचीवरील गवताळ प्रदेश, गार वारे, शांत वातावरण, सगळीकडे बौद्ध संस्कृतीची झलक आणि एका लाकडी व्ह्यू पॉइंट वरून दिसणारा तो ब्रीथ टेकिंग व्ह्यू. खरं सांगायचं तर फोटो आणि व्हिडिओ या जागेवर अन्याय करतात, कारण इथलं सौंदर्य आणि इथली शांतता कॅमेऱ्यात कैदच होत नाही. मंडला टॉप म्हणजे खरोखरच अविस्मरणीय अनुभव होता. इथे काही स्थानिक मुली पारंपरिक शैलीत नृत्य करत व्हिडिओ शूट करत होत्या. लोकल संस्कृती अनुभवताना वेळ कसा गेला तेच कळलं नाही. त्यानंतर तिथेच एका फूड स्टॉलवर आम्ही गरमागरम मॅगी आणि मोमोज खाल्ले. शूज नाही काढायचे. शूज गाडीत बसले राणो पायाला शिकवण लागते. नो नो. गुडघ्याला हात नको लावू. बघू पडशील. संध्याकाळ होत आली होती. पुढचा प्रवास सुरू झाला. ड्रायव्हर अंकल आता मोगलीचे बेस्ट फ्रेंड झाले होते. मोगली सारखा त्यांच्या मांडीवर जाऊन बसत होता. मंडला टॉपचं ते सौंदर्य नजरेत साठवत, आठवणी हृदयात जपत आणि त्या एका भीतीदायक अपघातातून जीवनात सावरायला शिकत आम्ही रामा कॅम्प गावाकडे जायला निघालो. कडे धरे गे बॉटल. अरे थंडी आहे रे बघिरा. कसं काढ म्हणालायस तू. संध्याकाळपर्यंत आम्ही रामा कॅम्प गावामध्ये पोहोचलो आणि नेमकं त्या दिवशी गावात लाईट नव्हती. मंद प्रकाश, थंडी, दिवसभर फिरून थकलेला बघिरा, जखमी पण स्ट्रॉंग मोगली आणि तशीच स्ट्रॉंग त्यांची मम्मा देखील. अशा वेळी खऱ्या अर्थाने पॅरेंटिंग सुरू होतं. आवडता खाऊ आणि थोडी खेळणी देताच काही वेळातच त्यांनी नवीन वातावरण स्वीकारलं. मुलं खेळत असताना आम्ही होमस्टेच्या किचनमध्ये गेलो. जेवण बनवायला त्यांना मदत केली आणि पुन्हा एकदा जाणवलं होमस्टे आणि हॉटेल यांच्यातला सर्वात मोठा फरक म्हणजे जुळणारं नातं. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलांना उठवून खाऊ घालून गरम पाण्याने छान आंघोळ देखील घातली. नॉर्थ ईस्ट मध्ये दिवस लवकर उजाडत असल्यामुळे ऊन देखील लवकर पडतं. त्या उन्हात दूरवरच्या पर्वतांवर चमकणारा बर्फ रूम मध्येच बसून दिसत होता. त्यानंतर मोगली बगीराला घेऊन नेहमीप्रमाणे गावात फेरफटका मारला. हे बघ बघिरा.
उसका घरी काफी ये अच्छा है अच्छा का वाला तो मोगली बगीराची स्थानिक मुलांशी भेट झाली. आम्ही त्यांच्यासोबत खेळलो, त्यांच्या पालकांशी संवाद साधला, त्यांची शाळा जीवनशैली याबद्दल जाणून घेतलं. प्रवासातला हा भाग आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो, कारण मुलांना निसर्गासोबत माणसंही दाखवायची असतात. आणि त्यावेळी आम्हाला एक गोष्ट जाणवली की मुलांना जग समजावून सांगण्यापेक्षा जगात सोडून द्या, मग ते स्वतः शिकतात. आता निघायची वेळ झाली होती. एका रात्रीत त्या होमस्टे बद्दल आत्मीयता निर्माण झाली होती. मोगली तर होमस्टे मालकांच्या बाळाला सोबत घेऊन जाण्यासाठी आग्रह धरत होता. मोगू ये बा. त्याला घेऊन जाऊया आपल्या घरी. चल, तुम्हाला सांभाळतं का पुढे जाऊन? चल. इकडे इकडे होगा हम लोग सब साथ में ले लेंगे. येस येस येस. खूबसूरत मैं मानतो कुछ भी सुंदर नहीं. होमस्टे मालकांनी पुन्हा एकदा त्यांच्या परंपरेनुसार आम्हाला पवित्र स्कार्फ बांधून सुरक्षित आणि आनंदी प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. मम्मी त्याला घे गं. अरे बघिरा असं करायचं नाही. छान छान आहे. कीमत नहीं होगा ये. अच्छा है होगा. जय बाप्पाचं. खिड़की खोल दो होगा. जय बाप्पाचं. ये तो इतना शांति है. अच्छा से जाओ, ये गिर गया ना मैम. हा, गिर गया. हा बरं ठीक आहे. फक्त एका रात्रीत आमचं त्यांच्याशी इतकं सुंदर नातं तयार झालं होतं की तिथून निघताना मन खरंच जड झालं. थैंक यू. थँक्यू मॅम. मैम. थँक्यू. अच्छे से जाइए. येस येस थँक्यू सो मच. पण मित्रांनो, आतापर्यंत फक्त प्रस्तावना होती. खरा अध्याय आणि खरी साहसी जर्नी आता सुरू होणार आहे. कारण पुढच्या एपिसोडमध्ये आम्ही पहिल्यांदाच 2 वर्षाच्या मोगली बगीराला घेऊन जाणार आहोत समुद्र सपाटीपासून जवळपास 13,700 फूट उंचीवरील सेला पासकडे. कमी ऑक्सिजन, कडाक्याची थंडी, बर्फाच्छादित पर्वत आणि त्या हाईटला मोगली बगीराचा पहिला स्नो ट्रेक. तो अनुभव कसा होता, मुलांनी कसं रिॲक्ट केलं, आम्ही कोणती तयारी केली, काय प्रिकॉशन्स घेतल्या, हे सगळं पुढच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणून पुढचा एपिसोड अजिबात चुकवू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून तुमचा अनुभव नक्की सांगा आणि अशाच फॅमिली ट्रॅव्हल ॲडव्हेंचर्ससाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात सेला पासच्या रोमांचक प्रवासात. थँक्यू.